प्रेज द लॉर्ड आणि सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज मी तुमचा होस्ट रोहित सावंत, द अनसंग वॉरियर्स याच्यावर एक नवीन योद्धा घेऊन आलेला आहे. आज आपल्यामध्ये पास्टर सुधीर चौहान आहेत. ते ख्रिस्ती मंडई अलायन्स ताडीवाला रोड पुणे येथे पास्टर आहेत. मागील 19 ते 20 वर्ष ते प्रभूची सेवा करत आहेत आणि त्यांचा यूट्यूब चॅनल जो आहे आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर हा देखील यूट्यूबवर अवेलेबल आहे. ते चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं की 499 एपिसोड त्यांचे झालेले आहे. येणाऱ्या दिवसात त्यांचा 500वा एपिसोड येणार आहे. तर पास्टर, प्रथम तर तुमचे स्वागत आणि विशेष आभार की तुम्ही एवढ्या व्यस्त वेळेमधून आम्हाला वेळ दिली आणि या इंटरव्ह्यूसाठी टाईम दिला. तर टाईम वेस्ट न करता डायरेक्ट आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा होता की तुमचं तारण कसं झालं, केव्हा झालं, जर थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा. एक परत एक वार मी ह्या द अनसंग वॉरियर या चॅनलसाठी सन्माननीय रोहित यांना शुभेच्छा देतो, कारण की मागील अनेक एपिसोड मी त्यांचे बघत होतो आणि अनेक सेवक जे खरोखर कार्य करत असतात, परंतु त्यांच्या कार्याच्याबद्दल अनेकांना अद्यापही माहिती नाही आणि त्याद्वारे प्रेरणा मिळावी हा प्रयत्न देवापासून त्यांच्यापर्यंत आला आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यापैकी मी देखील एक लहान असा सेवक आहे, परंतु आम्ही फार मोठ्या देवाची सेवा करतो. त्यामुळे आम्हाला आनंद आहे की अशा प्रकारच्या सेवेचं रहस्य काय आहे, त्याच्या मागे प्रयत्न काय आहे, विशेष करून देवाची योजना काय हे उलगडण्यासाठी आज रोहितजी मला प्रश्न विचारत आहे आणि प्रभूमध्ये मी परत एक वार चॅनलला शुभेच्छा ब्लेसिंग देत या प्रश्नाकडे वळतो की खरोखर अनेकदा आम्ही ख्रिस्ती जरी असलो, कदाचित आमचे वाडवडील सेवेमध्ये देखील असतात, परंतु वैयक्तिक आचरण हे महत्त्वाचं आहे. आणि जोवर मला हे कळत नाही की ख्रिस्तामध्ये मी त्याचं निवडलेलं पात्र आहे, माझ्याद्वारे सेवा करू शकत नाही. मी देखील जसं की माझे वडील रेल्वेमध्ये असताना विविध ठिकाणी आमचे ट्रान्सफर होत असे आणि आम्ही मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे आपण म्हणू खानदेश, भुसावळ आणि त्याचप्रमाणे विविध ठिकाणी ट्रान्सफर झाले. आणि त्यामुळे आमचं जे आध्यात्मिक बैठक म्हणूया किंवा संडे स्कूल असं, यूथ असं किंवा चर्च ॲक्टिव्हिटीज ह्यामध्ये नियमित खंड पडत असे, कारण की नियमित इकडून तिकडे ट्रान्सफर्स होते. आणि त्यामुळे एक ख्रिस्ती नावाधारी ख्रिस्ती जरी म्हटलं तरी त्यात काही हरकत नाही, अशा प्रकारचं जीवन आम्ही जगत होतो. आणि अशा समयी आम्ही भुसावळ येथे आला असताना तिथे एक मराठी अलायन्स चर्च आहे आणि तिथे सन्माननीय रायबोडे, एस.एल. रायबोडे सर पास्टर म्हणून कार्य करत असताना तिथे एक सभा होती आणि ती सभेमध्ये जेव्हा तिकडचे जोधपूर बायबल स्कूलचे काही विद्यार्थी आले आणि त्यांनी जेव्हा वचनाची घोषणा केली तेव्हा कुठेतरी माझ्या हृदयात कार्य केलं, माझ्या अंतःकरणाला चुटपुट लागली आणि मला कुठेतरी वाटलं की हा संदेश, हा कॉलिंग हा माझ्या वैयक्तिक जीवनासाठी आहे. आणि त्या समयी तेव्हा त्यांनी सांगितलं की खरोखर कोणी असे आहे इथे ज्यांच्या हृदयात प्रभू कार्य करत आहे आणि प्रभू दाखवत आहे की असे व्यक्ती जर पुढे आले तर निश्चितच प्रभू त्यांचा स्वीकार करून त्यांना सेवेसाठी तत्पर करेल. त्या समयी माझं जीवन प्रभूला नव्याने दिलं आणि त्यानंतर मग मी जरी पुढे सेवेमध्ये नसलो तरी देखील मी हे ठरवलं की खरोखर प्रभूची योजना माझ्यासाठी एक वेगळ्या प्रकारची योजना आहे. तर त्या समय माझं जीवन मी प्रभूच्या हाती दिलं आणि प्रभूला हेच म्हटलं की प्रभू, मी नव्हे तर तू उंचावला जा, याकरता मी माझं जीवन तुला समर्पित करतो. थँक्यू पास्टर. आणि यालाच जोडून मला हा प्रश्न होता की मी तुमच्याबरोबर चर्चा केली तर तुम्ही टीचर म्हणून, मॅथ्स प्रोफेसर म्हणून 30 वर्ष काम केलं. तुम्ही SSCचे आणि बाकी अनेक बोर्डचे पेपर सेट करायचे. आणि मग माझा हा प्रश्न होता की एवढे सगळ्या गोष्टी स्थिर असताना तुमच्याकडे स्टेबिलिटी होती, वेल टू डू जॉब होता, तर ती कोणती गोष्ट होती ज्याने तुम्हाला प्रेरित केलं की नाही, याच्याबरोबर प्रभूची सेवा देखील केली पाहिजे? आणि तो विचार किंवा ते पाचारण तुम्हाला केव्हा भेटलं की नाही, आपल्याला सेवेलाच बोलवलं आणि आपण सेवा देखील केली पाहिजे? ही बाब खरी आहे की ज्ञान आणि बुद्धी ही मनुष्यामध्ये असते आणि त्याचा उपयोग करून तो व्यवसाय करतो किंवा कुटुंब चालवत असतो. परंतु ही बाब तेवढीच खरी आहे की ज्ञान आणि बुद्धीचा पुरवठा करणारा जिवंत परमेश्वर. जर आम्हाला त्या परमेश्वराची ओळख झाली तर पुरवठा करणाऱ्याची ओळख, ज्याला आपण यावेळी ईरे म्हणतो, त्याची ओळख आम्हाला होते. आणि त्याने आम्हाला हा ज्ञान, हे जगी ज्ञान आहे. आता मी मॅथ्सचा क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे, तर पण हे जगी ज्ञान आहे मला,
परंतु त्यापेक्षा पण मोलाचं ज्ञान जे सार्वकालिक ज्ञान ते देवामध्ये आहे. आणि त्या ज्ञानासाठी मी स्वतःला प्रभूच्या हाती दिलं. तर देवाने मला पुरवठा केला आणि मला कळालं की खरोखर मी जे मॅथ्स ज्याच्याबद्दल लोकांना फार म्हणजे कौतुक वाटतं किंवा माझ्या शिक्षणाबद्दल लोकांना कौतुक वाटतं, परंतु त्याच्यापेक्षा पण एक मोठं महान ज्ञान आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचं तारणाचं ज्ञान किंवा त्याची सुवार्ता. आणि ते ज्ञान मी मिळण्यासाठी देवाला आपलं जीवन दिलं आणि देवाने जेव्हा मला पुरवठा केला, मला सांगू द्या की मला मॅथ्स शिकवण्यापेक्षा पण कितीतरी मोठा विपुल आनंद आता देवाची सेवा करण्यामध्ये मिळतो. आणि प्रभूला धन्यवाद असो, आपल्यापैकी अनेक जण असे आहेत जे माझं चॅनल ऐकतात, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की प्रभूने कशा प्रकारे ही वचनाची सेवा म्हणूया किंवा पाळकीय सेवा प्रभूमध्ये विपुल असे आशीर्वादित केलेली आहे. निश्चित पास्टर, तुम्ही आमच्यासाठी आशीर्वादाचे कारण आहात. आणि मला हा प्रश्न होता की आत्ताचे जे ख्रिस्ती समाज आहे किंवा जी ख्रिस्ती यूथ आहे, त्यांची ही मेंटॅलिटी झालेली आहे तर एक तर सेवाच करायची, नाहीतर सेक्युलर जॉबच करायचा. पण तुमच्या जीवनातून तुम्ही एक खूप चांगलं उदाहरण आहात की सेक्युलर जॉब करत करत तुम्ही प्रभूची सेवा केली. तर ह्या गोष्टीविषयी तुमचं काय मत आहे? आम्हाला सगळ्यात पहिले हे जाणून घ्यायला पाहिजे की आपण ह्या जगामध्ये आपली निर्मिती कशासाठी झालेली. आपण जगामध्ये देवाचे निवडलेले पात्र आहोत. ठीक आहे, आता हे खूप मोठं आता पाळकेच्या दृष्टिकोनातून हा जरी भारदस्त शब्द वाटत असला, परंतु प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती किंवा जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या पोटासाठी किंवा आपल्या उदरव्यवहारासाठी नोकरीच व्यवसाय करायचा असतो. आणि ही बाब देखील तेवढीच खरी आहे की ह्या दिवसामध्ये कदाचित तुम्ही म्हणतील की पास्टर साहेब तुम्ही एवढं सोपं आहे, परंतु आता तसं राहिलं नाही. यस, आम्ही ही गोष्ट मान्य करतो की आमच्या समयामध्ये तेवढं स्ट्रेस, तेवढं टेन्शन ह्या कार्यामध्ये नव्हतं. आज जे आहे तेवढं स्ट्रेस आणि टेन्शन वाढलेलं आहे. तरी देखील मला ही गोष्ट सांगून द्या की मनुष्याला देवाने एवढी ताकद दिलेली आहे, सामर्थ्य दिलं आहे की तुम्ही तुमचं कुटुंब प्रपंच, तुमचा व्यवसाय सांभाळून देखील देवाची सेवा करू शकता. आणि हे करण्याकरता मी पात्र नाही आहे, ही बाब लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा, मी पात्र नाही, पण तो ताकद आणि शक्ती पुरवणार माझा देव आहे. आणि जर आपण देवावर विश्वास ठेवतो की देवा मला तुझी सेवा करायची, कारण की तू मला निवडलेलं, मग ताकद कोण पुरवणार, वेळ कोण देणार, त्याच्यासाठी लागणारं रिसोर्सेस किंवा आपण म्हणूया की फंडिंग कोण करणार, त्याचं देवाचं काम. तो मजबूत विश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्यामुळे या नवीन पिढीला मी हीच गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये भरपूर ज्ञान आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुमचा देव हा जगातला निर्माण करता देव. तर त्यामुळे तुमचा विश्वास जर आहे आणि तुम्हाला पाचरण आहे, मी परत एक बार सांगतो, विश्वास पण असं पाचरण देखील असायला जर आहे, तर मला सांगू द्या कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कारण की आमचा देव अद्भुत आहे आणि तुमच्याद्वारे तो अद्भुत गोष्टी घडून आणणार. कुठे घडून आणणार, केव्हा घडून आणणार, किती घडून आणणार, याचं आकलन तुम्ही करू नका. नाहीतर मग तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे ना, टेन्शनमध्ये आहे. नुसतं एकच लक्षात ठेवा, देव मी हजर आहे, मी तुला समर्पित होतो, तू जसा चालू इच्छितो तसं चालव. आणि मला सांगू द्या की निश्चितच तुम्ही करत आहात त्यापेक्षा पण महान गोष्टी तुमच्याद्वारे देव करून घेणार आहे. थँक्यू पास्टर. यालाच जोडून मला प्रश्न होता, काही वेळ आधी चर्चा करत असताना तुम्ही मला सांगितलं की पॅरेंट्स टीचर्स मीटिंगमध्ये म्हणा किंवा तुमच्या स्टाफ रूममध्ये म्हणा किंवा स्कूल प्रेमायसिसमध्ये म्हणा, लोकांना माहिती होतं की तुम्ही पास्टर आहेत, तुम्ही प्रार्थना घेता. तर आई वडील त्यांच्या लेकरांना घेऊन येत असेल, टीचर तुम्हाला प्रार्थना करायला सांगत असेल, आणि विशेष म्हणजे जे 9वी 10वीचे बोर्डचे विद्यार्थी आहेत ते देखील प्रार्थना करायला तुम्हाला हे करत असेल. तर मग तुम्ही तिथे देखील प्रार्थना केलेली आहे आणि मग तुम्ही पुलपीटवरून देखील वचन सांगितलेलं आहे, जाऊन देखील सेवा केलेली. तर या दोन्ही सेवा किती महत्त्वाच्या आहेत? खरोखर एक आपल्यासाठी किंवा ह्या समयामध्ये एक खूप महत्त्वाची बाब आपल्यासमोर आलेली की मीडिया. आणि या मीडियाचा वापर कसा करायला पाहिजे. आताच आमचे रोहित सर जे आहेत ते या मीडियाचा उत्तम असा वापर करत आहे. आणि मला एक प्रभूला धन्यवाद द्यावंसं वाटतं की मी जेव्हा सेवा करत आहे तेव्हा ती मीडिया आता हळूहळू विकसित व्हायला लागली होती, लोकांपर्यंत जायला लागली होती. आणि मध्ये तर कोरोना काळामध्ये प्रभूला धन्यवाद असो की ऑनलाईनच सगळं काही चालत होतं. त्यामुळे आम्हाला तुम्हाला सर्वांना खूप मोठी संधी होती. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला परत एक वार सांगू इच्छितो की जरी मी ख्रिस्ती आहे, जरी मी वचनाची घोषणा करतो, कदाचित मी पाळकी सेवेमध्ये, परंतु सर्वात पहिले
तुमचा विश्वासार्हता, जे पेरेंट्स आहे, विद्यार्थी आहे, त्यांच्यावर तुमची उत्तम एक मनुष्य म्हणून, एक चांगला नैतिक व्यक्ती म्हणून, एक चांगला आम्हाला शिकवणारा काउन्सिलर म्हणून छाप पडणं गरजेचं आहे. तुम्ही पवित्र शास्त्रातून किती वचन वाचले, परंतु तुमचे आचरण जर तसं नाही तर मला सांगू द्या, ते तुमचं कधी देखील ऐकलं जाणार नाही. आणि हीच सगळ्यात महत्त्वाची की माझ्या जीवनामध्ये, की माझ्या आचरणाच्या द्वारे, माझ्या कार्याच्या द्वारे, माझ्या श्रमाच्या द्वारे, माझ्या प्रीतीच्या द्वारे मी लोकांचे हृदय पहिले जिंकले. आणि हृदय जिंकल्यानंतर मग सगळं कार्य सोपं होतं. मी त्यांना फसवत नाही याची जाणीव त्यांना होते, की हा व्यक्ती जो आहे किंवा हे सर जे आहे ते जे आम्हाला सांगत आहे त्याद्वारे आम्हाला लाभ होणार आहे, ह्याच्यामध्ये आमचं नुकसान काही नाही. आणि ती बाब जेव्हा घडत असताना, जेव्हा मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत असे किंवा मी वचनातून त्यांच्या बोलत असे, त्यांच्या हृदयात आनंद व शांती भरत होते. अनेकांना आरोग्य मिळत होतं, अनेकांना यश मिळत होतं. आणि जेव्हा हे यश देणारं सर्व देव होतं, त्यांना कळालं की नाही, हे सर जे आहे ते खरोखर त्या देवाची आराधना करतात जो जिवंत आहे, ज्याची प्रार्थना ऐकली जाते. आणि त्यामुळे घडलं हे की मग स्वतःहून शिक्षक असो, पॅरेंट्स असो, जसं आता आपण सांगितलेले विद्यार्थी असो, हे लोक येऊ लागले. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करू लागलो आणि त्यांना देखील कौतुक वाटत होतं की आमचे सर फादर आहेत. आणि मग विविध ठिकाणी मी रस्त्याने जात असताना किंवा तर आग्रहाने घरी बोलवत असते की सर या आमच्याकडे आणि आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि ही बाब कधी कधी म्हणतात ना की माझ्यासाठी पॉझिटिव्ह ठरली, की जेव्हा शिकायचं वय आहे, जेव्हा काही गोष्टी आत्मसात करण्याचं वय, त्या समय मी नुसतं मॅथ्स त्यांना दिलं नाही, तर देव देखील त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे देवाने देवाचं कार्य केलेलं आहे, पवित्र आत्मा कार्य करणार. माझं कार्य जे होतं कदाचित काही निश्चितच ते काही म्हणता येईल की एक लेवलपर्यंत मी करण्यास सक्षम ठरलो. परंतु परत एक बार आहे की तुमची विश्वसनीयता एक माणूस म्हणून आणि एक नैतिक व्यक्ती म्हणून, एक आदर्श व्यक्ती म्हणून जेव्हा निर्माण होते, मला सांगू द्या, कोणतीही गोष्ट जी उत्तम आहे ती समाज स्वीकार करेल. पास्टर, यालाच धरून मला प्रश्न हा होता की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही प्रार्थनेत होते, तुम्हाला पाचारण भेटलं. तर लोकांना वाटतं की सेवा करणं खूप इझी जॉब आहे आणि खूप देवाचा जर कॉलिंग असेल आणि सेवेचं जर पाचारण असतं तर सर्व गोष्टी सोप्याच आपल्यासाठी होऊ जातात, सर्व गोष्टीचा पुरवठा होतो, मार्ग मोकळा होतो. मला हा विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही जेव्हा सेवा चालू केली, आता 18-20 वर्ष झालं तुम्ही सेवा करत आहात, तर तुमच्या सेवेचा प्रवास कसा होता, तुम्हाला काय चॅलेंजेस आले, तुम्ही ते कसे ओव्हरकम केले? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी अभ्यासू आहे, कारण माझ्या पुष्कळ डिग्री आहे, MSc आहे, MA आहे, MEd आहे, MDU आहे, भरपूर डिग्री आहे. मी अभ्यासू आहे मुळात. आणि प्रत्येकाला देवाने वेगवेगळे कला, त्यापैकी एक गुण माझ्यामध्ये होता. आणि त्यामुळे मला असं वाटलं की मी जगातल्या सगळ्या जे अभ्यास मी करत आहे, तर त्याबरोबर जर देवाचा अभ्यास मला आणखीन उत्तम करायला पाहिजे. नुसतं चर्चला जाणं, बायबल वाचणं पुरेसं नाही. आणि अशा समयी मी पुण्या इथे असताना आमच्या क्राइस्ट चर्च रास्तापेठ इथे असलेले भारताचे मॉडरेटर रेव्हरंड CP भुजबळ साहेब, रेव्हरंड डॉक्टर CP भुजबळ साहेब यांच्या संपर्कात मी आलो. आणि त्यांनी मला प्रेरणा दिली की तुम्ही एवढे आहात, संदेश देतात, वचनातून बोलतात, प्रामाणिक आहात, मेहनती आहात, तर तुम्ही बायबल अभ्यास करा. आणि त्यानंतर मी UBSला जॉईन झालो. आणि UBSला जॉईन झाल्यानंतर मग मी BTH केलं, MDU केलं. आणि हे केल्यानंतर पण कॉलेजमध्ये मी प्रथम स्थानच मिळवलेलं आहे, चांगलं आहे म्हणजे. आणि त्यानंतर कुठेतरी मंडळीला, एवढी मोठी क्राइस्ट चर्चची मंडळी, त्यांना वाटायला लागले की खरोखर ह्यांच्या ठाई एक पाळकी सेवेचा दान आम्हाला दिसून येतं. आणि मग ताडीवाला रोड येथे एक सेवेची गरज होती. आणि सन्माननीय पाळक साहेबांनी विचारलं की आमची अशी इच्छा आहे की तुम्ही पाळकी सेवेत यावं. आणि तरी ते म्हटले की तुम्ही प्रार्थना करा, तुमचं पाचन आहे किंवा नाही हे तुम्ही देवाला विचारा.
आणि मी प्रार्थना करत असताना मला ह्या गोष्टीची देवाने म्हणजे दृष्टांत दिला की खरोखर तुला मी ह्या सेवेसाठी निवडलेलं आहे. तरी तू ग्रॅज्युएट आहे, शिकलेला आहे, परंतु पाचरण हे महत्त्वाचं आहे. आणि ते पाचरण जेव्हा मला कळालं तेव्हा मी साहेबांना कळलं. आणि त्यानंतर मला USANI प्रेस्बिटेरियनमध्ये क्राइस्ट चर्च इथे दीक्षा देण्यात आली. आणि तेव्हापासून जवळजवळ आता 19 वर्ष मी तिथे ही सेवा नियमित करत आलेलं आहे. आणि मला सांगू द्या की त्याच समय आमच्यामध्ये रेव्हरंट ॲडव्होकेट विक्रम कोरे पाळक साहेब, ते पण USANIचे फाउंडर होते, आपले भुजबळ पाळक साहेबांना त्यांचं देखील मार्गदर्शन मिळालं. आणि अशा प्रकारे अनेक लोकांच्या प्रार्थनेचं पाठबळ, त्यामुळे हे शक्य झालं की मी आज त्या सेवेमध्ये आहे आणि सेवा करत आहे. आमेन आमेन. पास्टर, मला हा प्रश्न होता की सेवा करत असताना किंवा सेवा सुरू करताना किंवा आता 20 वर्ष जरी सेवेला झाले तरी एक आध्यात्मिक गुरु किंवा आध्यात्मिक मेंटर आपल्या जीवनात असणं किती महत्त्वाचं आहे आणि तुमच्या जीवनात ते कोण होते, जर तुम्ही सांगाल आम्हाला तर बरं होईल. मी जसं आपल्याला सांगितलं की भुसावळ येथे माझं परिवर्तन झालं आणि त्यानंतर मला आतून जाणवू लागलं की खरोखर मी जे आहे ती देवाच्या सेवेसाठी एक निवडलेलं आहे आणि मला ती सेवा करायला पाहिजे. परंतु आम्हाला त्या तरुण वयामध्ये अनेकदा कळत नाही की कशा प्रकारे काय करायचं. आणि दुसरं, जसं मी सुरुवातीला आरंभी सांगितलं की असं काही माझ्या घरामध्ये ते वातावरण नव्हतं. परंतु MSc मी मॅथ्समध्ये केल्यानंतर सहज फिरायला चोपडा येथे गेलो आणि तिथे रेव्हरंट मधुकर खावडे पाळक साहेब, जे महाराष्ट्रात खूप मोठी सेवा त्या काळात आणि आज देखील करतात, ते तिथे ते माझे आत्याचे मिस्टर आहेत, म्हणजे मामा आहेत. आणि त्यामुळे त्यांची माझी भेट झाली. आणि मग त्यांनी मला म्हटलं की तू ह्या शाळेमध्ये कार्य करू शकतो. आणि मग मी तिथे शिकवायला लागलो. पण त्या वातावरणामध्ये, त्या चर्चच्या पाळकसाहेबांच्या मिनिस्ट्रीमध्ये आणि त्या सेवा कार्यामध्ये मी गेल्यानंतर एक पवित्र आत्म्याचा एक वेगळा स्पर्श झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या समय त्यांनी मला ही गोष्ट जाणीव करून दिली की बघ सुधीर, आपल्या घराण्यामध्ये प्रभूने एक वेगळा वारसा दिलेला आहे. तुझे आजोबा, म्हणजे माझे आजोबा, जे वडिलांचे वडील रेव्हरंट पौलस चव्हाण, हे मनमाड आणि नांदगाव येथे पाळकी सेवेमध्ये होते. त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील रेव्हरंट अनंत गुप्ते, हे 40गाव पाचोरा येथे टीम मिशनमध्ये सेवा करतात. तुझे दोन्हीकडून, आईकडून पण पाळकी सेवा आहे, वडिलांकडूनही पाळकी सेवा आहे, मी पण पाळकी सेवा आहे. आणि आमच्या घरामध्ये जवळजवळ त्या समय 4 ते 5 जण पाळकी सेवेमध्ये होते. आणि ती बात मला तितक्या समयपर्यंत कळली नव्हती. परंतु आता मी या सगळ्या वातावरणामध्ये आणि वारसाकडे मागे वळून बघितलं तर मी म्हटलं की खरोखर मला तो वारसा मिळाला आहे. आणि ह्या सगळ्या वारसाचा लाभ, या सगळ्या जसं परमेश्वराच्यासाठी आपण म्हणतो की मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार, व्यवसाय ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे मग मला त्या गोष्टीची जाणीव झाली. आणि त्यानंतर ते वातावरण, आणि जसं आपण म्हटलं की एक धर्म पिता म्हणून मला खावडे पाळक साहेब भेटले आणि त्यांचं मार्गदर्शन मला आजवर सतोदित लाभतं. आणि त्यांची सेवा हे माझ्यासाठी प्रोत्साहन आहे. त्यांचे सुपुत्र मास्टर प्रशांत खावडे हे देखील आज मला उत्तम असं मार्गदर्शन करतात. आणि आज आमच्या घरामध्ये अनेक पाळकी सेवेमध्ये आहे. आणि एकमेकांना प्रोत्साहन द्यायला, पाठिंबा देण्याच्या बरोबर पवित्र आत्म्याचा जो अभिषेक जो आमच्यावर आहे आणि सेवाचा वारसा आहे ते घेऊन पुढे चालत असताना आज मला अतिशय आनंद होतो की खरोखर माझ्या वाडवडिलांनी जी सेवा केली ते सेवेमध्ये मला देखील पुढे चालण्याची संधी लाभलेली आहे. आणि यालाच धरून मला प्रश्न होता पास्टर की तुम्ही म्हटले की तुम्हाला ढोले पाटील, तुमचं जेव्हा ऑर्डिनेशन झालं तेव्हा तुम्हाला ढोले पाटील रोडला पाठवण्यात आलं. म्हणजे तर आपण चर्चा करत असताना तुम्ही मला सांगितलं की सुरुवातीला पत्राच्या बोलीतून तुम्ही चर्चची सुरुवात केली. तर माझा हा प्रश्न आहे की आत्ता ते चर्च खूप मोठं आहे. तर तुम्ही मला सांगत होते ना मी कोणाकडून फंडिंग घेतली ना कोणी मला सपोर्ट केला. तर मला हे विचारायचं होतं की विश्वासूपणे सेवा करणं किती महत्त्वाचं आहे. कदाचित आपल्याला तेव्हा कळत नाही. जर तुम्ही विचार केला 19-20 वर्षामागे तर मला नाही वाटत की तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही ह्या हाईट्सला या. आज तुम्ही पुण्यातले एक रिनाऊंड पास्टर रेव्हरंट आहात. कोणी म्हणजे तुम्ही आमच्यासाठी एक आदर, म्हणजे एक रोल मॉडेल म्हणून आम्ही तुम्हाला पाहतो. तर मग कधी आपल्याला कळत नाही सुरुवातीला की त्याचा एंड प्रोडक्ट काय असेल. पण त्या प्रवासात विश्वासूपणे चालणं, देवाबरोबर विश्वासू राहणं
आपल्या दिलेलं जे थोडं काम आहे त्याच्याबरोबर विश्वास राहणं किती महत्त्वाचं आहे? खरोखर उत्तमच प्रश्न आहे की खरोखर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की प्रत्येकाला पाळक बनणं आवडतं. प्रत्येकाला एक स्टॅब्लिश मंडळी, एक इमारत, त्याच्यामध्ये बेंचेस आहे, सगळे ॲक्टिव्हिटीज चालतात आणि तिथे जाऊन पाळक करणं आवडतं. परंतु निश्चितच शून्यापासून जी मंडळी निर्माण होते ती मंडळी आणि ती सेवा एक वेगळ्या प्रकारची सेवा आहे, ज्याचा फळ मी आज लाभ मी आज घेतो. मी तिथे गेल्यानंतर अनेकदा अनेक लोकांना देखील त्या गोष्टीची जाणीव आहे की एक पत्र्याचा शेड होतं आणि सगळे पत्रे पडायचे, एक दोन फॅमिली येत असे, परंतु ती अवस्था तिथलची अशी होती की लोकांना आवडतच नसे, कारण की ते सामान देखील चोरी होत असे आणि अनेक समस्या होत्या. जे लोक होते त्यांना देखील अन्न गोळा करणं, बसवणं, या सगळ्या गोष्टी अतिशय कठीण होऊन बसत. अशा समय निर्मळ कुटुंबीय तिथे होते, आखाडे कुटुंबीय होते व काही एल्डर्स होते. ते त्या मंडळीला चालवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्या समय UCNI प्रेस्बिटेरियनने मला तिथे पाचारण केलं आणि मला तिथे गेल्यानंतर ह्या गोष्टीची जाणीव झाली की ठीक आहे, मला देवाची सेवा करायची आणि त्यासाठी देव मला 2 कुटुंब पण देईल तरी मी ब्लेस्ड आहे, किंवा 2000 देईल, तो इश्यू नाही आहे, पण मी देवाची सेवा करतो हे माझ्यासाठी मोलाचं होतं. आणि ती सेवा करत असताना हळूहळू मग जेव्हा आम्ही सेवा विस्तरित केली, घरोघरी जाऊन लोकांना बोलू लागलो, घरोघरी जाऊन भेटी द्यायला लागलो, अनेक लोकांना ख्रिस्ताचं सांगू लागलो आणि लोक हळूहळू यायला लागले. त्याबरोबरच सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही सुरू केल्या. घरोघरी भेटी असो, कौटुंबिक भेटीच्या बरोबरच बायबल स्टडी असो, महिला मंडळ असो, तरुण संघ असो, क्वायरचे गीते असो आणि सगळ्यात महत्त्वाची की त्या परिसरामध्ये समाजसेवा असो, गोरगरिबांची मदत असो, या सगळ्या सेवा एकत्र सुरू केल्या. आणि ही सेवा सुरू करत असताना मग हळूहळू देवाचं कृपा होतीच, परंतु लोकांचे पाठिंबा देखील मिळायला लागला. आणि अशा समय आम्हाला अनेक लोकांनी, मग आमच्या मंडळी गरीब होती, परंतु आम्ही पाठिंब्यासाठी लोकांसाठी किंवा डोनेशनसाठी बघत असताना किरण त्रिभुवनवरून पंचावत इथे राहतात, त्यांनी आरंभी आम्हाला मदत केली आणि मग त्यानंतर पंडित कुटुंबाने निरंतर आम्हाला मदत केली. तर असे अनेक डोनर्सची मी नाव सांगू शकतो, ज्याने कधीही न बघता की खरोखर चव्हाण पाळक साहेब तिथे काय काम करतं, मला लाखोंनी मदत केलेली आहे. आणि त्या मदतीमुळे आज उत्तम भव्य असं चर्च झालेलं आहे आणि त्याबद्दल आपण नियमित ऑनलाईन मिनिस्ट्री बघतच असतात. आणि ह्यामध्ये मला हेच सांगायचं, मी कोणी नाही, परंतु देवाची योजना महान आहे आणि ती योजना देव करून घेतो. आणि ती योजना जर करण्याकरता देवाने माझी निवड केली किंवा माझ्या चर्चच्या काही एल्डरची निवड केली, तर खरोखर आम्ही स्वतःला धन्य असं समजतो. पाळक साहेब, ही तुमची नम्रता आहे, तुम्ही काही क्रेडिट घेत नाही, परंतु हे खूप टफ आहे. जेव्हा तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता, तुमचं रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करू शकता, तरी देखील तुम्ही प्रभूची सेवा निवडता. आणि तुम्ही आत्ता बोलता बोलता सांगितलं की चर्चनी कसं समाज कार्य केलं, तर कोविडमध्ये तुम्ही मला सांगितलं की जवळजवळ 16 ते 20 लाखाच्या मध्ये तुम्ही कोविडमध्ये अन्न पुरवठा केला, ज्या बेसिक गरजा आहेत त्या दिल्या. तर त्या 3-4 वर्षात ते कसं तुम्ही केलं आणि त्याच्याद्वारे किती कुटुंब आशीर्वादित झालं, आणि हे एक मंडळी म्हणून समाजात काम करणं किती महत्त्वाचं आहे तुम्हाला वाटतं? आपण सेवा कार्य करत असताना सेवा हा शब्द आलेला आहे आणि सेवेमध्ये नुसती वाचनाची सेवा नाही, तर आम्हाला जे गरजवंत आहे त्यांच्या प्रत्येक गरजा यांचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असावा. सगळंच आम्ही पुरवू शकतो असं नाही, आम्हाला पण एक मर्यादा आहे. परंतु हे करत असताना जर आमच्याकडे काही आहे आणि आम्ही ते जपून ठेवतो, किंवा आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल की काही रक्कम आहे ना आम्ही FDमध्ये ठेवली आणि गरजवंतांना त्या कोविड समयामध्ये ज्यांना जेवण मिळत नव्हतं, जो मिळायचं, किंवा आजही अनेकांना मिळत नाही, त्यांना ते जर मिळालं नाही तर त्या पैशाचा काय उपयोग. आणि त्या समयी जेव्हा लोकांना अन्न पाणी मिळत नव्हते, त्यांचे व्यवसाय बंद आणि त्या परिसरामध्ये अनेक गोरगरीब लोक राहतात, त्या समयी मग आम्ही असा निर्णय घेतला की बाबा जे काय आमच्याकडे फंडिंग आहे, जे काय आमच्याकडे डिपॉझिट आहे, आम्ही त्या लोकांना देऊया. परंतु कॅश न देता आम्ही किराणा, अन्नधान्य ह्याचे पॅकेट्स बनवले आणि जे त्या समय तिकडे एक दुकान होतं आणि त्या दुकानाच्या थ्रू आम्ही त्यांना वाउचर सिस्टमने देत होतो की एक पूर्ण पॅकेट होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही वाउचर द्यायचो, त्या दुकानात जायचे, ते घेऊन घरी जात असे.
आणि मला एक सांगायला आनंद वाटेल की त्या समय तिकडचे जे ते किराणा वाटपचे जे व्यक्ती होते त्यांनी लाखो रुपयाचं आमचं बिल होतं, परंतु ते मागत नसे आणि त्यांना ते खरोखर त्यांना कौतुक वाटत असं आमचं. आणि त्या समय त्यांना कोरोना झाला स्वतःला आणि त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांनी म्हणलं की सर कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि मंडळीने प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर ते सुखरूप बाहेर आले. आणि त्यानंतर त्यांचं काहीतरी 1.5-2 लाखाचं बिल बाकीचं, पण आम्हाला पैसेच नको आता. आम्हाला पैसे नको का आम्हाला जीवदान मिळालं. त्या जीवनापेक्षा पैशाचं काहीच मोल नाही. पण तरी देखील आम्ही म्हटलं नाही, तुम्ही व्यावसायिक आहात आणि आम्हाला निश्चितच आवडणार नाही, तुम्ही आम्हाला थोडं डिस्काउंट द्या. आणि ह्यानंतर आणखीन मग ती उभारी आली आणि मी म्हणतो 1-2 नाही तर अशा 8 वेळेस आम्ही वेगवेगळ्या समय आणि आजपर्यंत नियमित लोकांना अन्नधान्य. आता त्या समय लोक कमी होते, आज पुष्कळ जण आमच्याबरोबर जोडले गेले, कारण की त्यांनी बघितलं की खरोखर हे गरिबांपर्यंत पोहोचतं आणि निस्वार्थ सेवा आहे. आणि लोकांना देखील आवडतं की कोणती संस्था जर निस्वार्थपर्यंत सेवा करते तर आपण देखील त्याच्यामध्ये सहभाग घेऊ. आणि अनेकांचा आज आमच्याबरोबर सहभाग आहे आणि त्याचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचतो. परंतु हे शेवटी आम्ही देवाची जी आपल्याला मिळालेली आज्ञा आहे की गोरगरिबांसाठी कार्य करा, तेच करत आहोत. बाकी तर काही मग वेगळं काही. असंच काम प्रभू तुमच्याकडून करून घेऊ पायक साहेब. मला हा प्रश्न होता आणि मला वाटतं की या सर्व मुलाखतीतला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो की सेवा करत असताना असं कधी वाटलं का, किंवा अशी कधी निराशा आली किंवा अशा काही गोष्टी घडल्या की असं वाटलं की नाही आता सेवा बंद करावी, आपल्याकडे चांगला स्कूलचा जॉब आहे, आपण वेल सेटल्ड आहे आणि आत्ता इतकं केलं ते पुरेसं झालं, आता इथून पुढे करायला नको, कधी निराशा आली? जर आणि जर तशी आली असेल तर त्याच्यातून तुम्ही कसे उभारले आणि ती सेवा कशी पुढे नेली त्याच्याबद्दल सांगा. कोरोनाच्या समयामध्ये आमच्याकडे ताडेवाला रोडला जो एक नायडू हॉस्पिटलच्या जवळ एक कब्रस्तान देखील आहे आणि तिथे देखील माझ्याकडे जबाबदारी होते. आणि कोरोनामध्ये काय घडलं होतं की पाळक लोक आणि फादर हे जे होते त्यांना जीवाची भीती वाटत असे की बाबा आम्ही कसं काय अंत्यक्रिया करायची. त्या समय बॉडी देखील मिळत नव्हती, परंतु अलका ओमेगा आणि आम्ही एकत्र येऊन त्या समय मग आमचं कब्रस्तान देखील उघडलं आणि मग लोकांना प्रोत्साहित केलं आणि त्यानंतर मग हे दफन क्रिया सुरू केली. परंतु त्या समय अशी घटना घडली की माझी पत्नी जी आहे आणि मी आमचं सगळं कुटुंब जे आहे ते कोरोना बाधित झालं. आणि त्यामध्ये आज 3 वर्ष अगोदर 21मध्ये माझी पत्नी कोरोनामध्ये त्यांचं शेवट झाला. आणि त्या देखील हायस्कूलला शिक्षिका होते, उत्तम पालखी सेवेमध्ये पाठबळ देणारी होती, उत्तम अशी लेखिका होती, कवी होती. आणि इतकंच नव्हे तर आपल्या नारायण मोहन टिळकांच्या ह्याच्यासाठी सोलो पात्र त्यांनी अभिनय देखील केलेला होता. अशा अनेक गोष्टी होत्या, परंतु प्रभूमध्ये गेली. त्यानंतर माझ्या मुलांचे आजोबा म्हणजे माझे वडील, माझे आजी एका वेळेस आमच्याकडं 3 मोठ्या घटना घडल्या. आणि त्यामुळे मग आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सगळं मी एका बाजूला इतरांसाठी करत होतो, परंतु माझ्या मंदिरातून कोणी देखील दगावलं नाही. आणि माझ्या घरात जर 3 झाल्यानंतर कुठेतरी क्वेश्चन मार्क माझ्यासाठी किंवा माझ्या जीवनाच्या बद्दल निर्माण झाला की बाबा हा व्यक्ती करतो आम्हाला दिसतं, परंतु ह्याच्यावर एवढे अटॅक कसे काय. आणि त्या समय मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या समय मी माझ्या पत्नीला ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात होतो आणि रास्तापेठ इथे पोहोचताच तिने शेवटला श्वास घेतला आणि ती प्रभूकडे गेली. मला ते कळून आलं आणि मी त्या समय प्रभूला धन्यवाद दिला. म्हटलं प्रभू मी तुला धन्यवाद देतो की आज ही माझी पत्नी इथवर मला तू ठेवलेलं आहे आणि आज ती तुझ्यापासून गेलेली आहे. आपल्याला माहिती आहे कोरोनामध्ये इतर कोणी नसतं, आपणच न्यायचं, आपणच सगळं केलं, अंत्यक्रियापासून सगळे आम्हीच केलेलं आहे. परंतु ते धैर्य जे होतं, ती ताकद होती, ती मला मिळेल. पण त्यानंतर दुसरा मग तिसरा अटॅक आणि मग कुठेतरी आम्हाला आता मी एक ऑनलाईन त्यावेळेस सेवा करत असताना मला इन्स्टंट पण रिप्लाय द्यायची गरज होती. कारण की मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या समय मी क्वारंटाईन असताना दौंड इथे क्वारंटाईन मी असताना देखील खावडे कुटुंबियाने मला अतिशय मदत केली. तिथून देखील ऑनलाईन मिनिस्ट्री करत होतो. म्हणजे माझी पत्नी गेली त्या आठवड्यामध्ये देखील माझी मिनिस्ट्री सुरू होती. मी मागे हटलो नाही. माझे वडील गेले तरी माझी किंवा माझी सन्मान्य रेचल पंडित म्हणून माझी सासूबाई जी माझी आई समान होत्या त्या गेल्या तरी देखील माझी मिनिस्ट्री सुरू होती. आणि मी लोकांना हेच सांगू इच्छितो, प्रभूने दिलं, प्रभूने दिलं.
धन्यतेचं नाव. कारण की प्रभू आम्हाला किती दिवस ठेवतो हे महत्त्वाचं नाही, प्रभूसाठी आम्ही जेव्हा जपतो तर मी प्रभूसाठी किती करू शकतो हे महत्त्वाचं आहे. तर ही बाब फार महत्त्वाची आहे की प्रभूने जर मला जीवन दिलेलं आहे, आज माझी पत्नी किंवा माझे वडील ज्यांनी ते प्रभूकडे गेले ते काही करू शकत नाही, परंतु आज जर मी जीविताच्या भूमीवर आहे तर कोणामुळे? मी वाचवलेलं आहे प्रभूमुळे. तर मग मी का तो संधीचा लाभ न घेत ती सेवा पुढे चालवू? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक मिनिस्टर म्हणून, एक पाळक म्हणून मंडळी माझ्याकडे बघते, जग माझ्याकडे बघतं. आम्ही नेहमी म्हणतो की शोक करू नका, तुमच्या ह्या दुर्घटनेमुळे किंवा ह्या घटनेमुळे तुम्ही पिछे हाट तुमचे होता कामा नये. आणि ही संधी मला फार उत्तम आली होती की मी शोक तर केलाच नाही, माझा पिछे हाट झालाच नाही, परंतु मी धैर्याने उभा राहिलो. आणि उभा राहिल्यामुळे काय झालं, प्रभूने ती चिकाटी बघितली आणि आणखीन मला एनकरेज केलं, आणखीन मला पुढे नेलं. तर मी आपल्या सर्वांना हीच बाब सांगू इच्छितो की परीक्षा जीवनामध्ये येणार, परंतु जेव्हा सोनं अग्नीमध्ये तापवलं जातं तेव्हाच त्याला चकाकी मिळते. आणि त्यामुळे तुम्हाला सोनं बनायचं आहे तर निश्चितच मला ही गोष्ट सांगू इच्छिते की परीक्षा येऊ द्या. आणि मी वारंवार माझ्या संदेशामध्ये हे सांगतो की देव थोडं काहीतरी काढून घेतो तर त्याचं कितीतरी पट जास्त त्याचा मोबदला देत असतो. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा, काही थोडं गमवलं तर येणाऱ्या दिवसामध्ये विश्वास राखा की बहुत तुमच्याकडे येण्यासाठी तयारीत बसलेला आहे. थँक्यू पास्टर. आणि मला हा प्रश्न विचारायचा होता की जसं तुम्ही सांगितलं आधी जॉब करत होता आणि त्याबद्दल तुम्ही कोणाचे तरी पती होता, कोणाचे तरी डॅडी होता, कोणाचे तरी मुलगा होता, आणि मग ह्या सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही कशा पार पाडल्या आणि कशा विविध गोष्टीला वेळ दिला? लोक एकच काम करतात अजून तरी म्हणतात मी बिझी आहे, मला टाईम नाही. पण तुम्ही स्कूल बघून, SSCचे पेपर सेट करून, कारण त्या सर्व गोष्टीला खूप टाईम लागतो. मग वचनाचे जरी तुम्ही वचन देत असाल, यूट्यूबवर असाल किंवा चर्चमध्ये, तरी तुम्हाला 2-3 तास आधी वैयक्तिक तयारी करायला लागते. तो वेळ, परत कुटुंबाला वेळ, शाळेमध्ये वेळ, तुमच्या पॅरेंट्स टीचर्स मीटिंग, या सर्व गोष्टी तुम्ही कशा मॅनेज केल्या? खरोखर एका दिवसात 24 तासच असतात, त्यापैकी 8 तास जर आपण झोपेचं काढले तर उर्वरित तास जे असतात आपल्या हातात असतात. परंतु त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज जर जास्त असेल तर त्याला विभागून द्यायचं असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही नांगर हाताचे घेतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ती जी भूमी आहे ती सुपीक असली तर नांगर चालवायची गरजच काय. तर ती भूमी अडकळणारी आहेच, तिथे तुम्हाला श्रम करावेच लागणार. आणि मनुष्य म्हणून आपण सर्वकडे लक्ष देऊ शकत नाही. निश्चितच कोणा ना कोणाच्यासाठी आपल्या जीवनामध्ये अन्याय होण्याची शक्यता असते. आणि विशेष करून मी ह्याचा मी मान्य करेल की माझी पत्नी माझ्या घराकडे हवं तेवढं मी लक्ष देऊ शकलो नाही. जसं मी सुरुवातीला सरांशी बोलत असताना सांगितलं की मला अनेक ऑपॉर्च्युनिटीज आल्या, प्रिन्सिपलच्या ऑपॉर्च्युनिटी आल्या, ॲडमिनिस्ट्रेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या, परंतु कसं आहे की त्याचा वेळ जो होता तो फुल डे होता. त्यामुळे मी प्रभूकडे हे मागत होतो की प्रभू मला असा समय दे की ज्यामध्ये मला मॉर्निंग शिफ्टचा जॉब मिळाला तर इव्हनिंग शिफ्ट मी तुझ्यासाठी देऊ शकतो. आणि खरोखर मागील जवळ 20 वर्षाचा मोठा काळ, 20 नाही जवळजवळ 25 वर्षाच्या काळामध्ये मला नेहमी मॉर्निंग शिफ्टच्या शाळा मिळाल्या. त्यामुळे निश्चितच माझं खूप आर्थिक नुकसान झालं, कारण की मला मोठ्या पोस्ट मिळू शकल्या पण त्या पोस्ट मी नाकारल्या यासाठी की मला खाण्यापुरतं मिळालं पुरेसं आहे, परंतु उर्वरित जो समय जो मिळेल तो देवासाठी मी खर्च करा. आणि ते देवासाठी खर्च करत असताना निश्चितच जसं तुम्ही सांगितलं की पत्नीचं पाठबळ आहे, लेकरांचा सपोर्ट आहे, आई वडिलांचा सपोर्ट आहे किंवा इतर जणांचा सपोर्ट निश्चितच मला होता. आणि त्यांनी अनेकदा मला सांभाळून घेतलं. तरी देखील जेवढं मला शक्य झालं ते मी प्रयत्न केला. पण आता ही सेवा कार्य कसं होतं की आठवडाभर शिकवायचं, रविवार पण पॅक. त्यामुळे मला 365 दिवस सेवेमध्ये स्वतःला द्यावा लागायचं. त्यामुळे मग थोडंसं निश्चितच काही गोष्टीमध्ये, सांसारिक गोष्टीमध्ये किंवा मी म्हणतो आध्यात्मिक गोष्टीमध्ये कुठेतरी मी कमी पडलो. परंतु देवाने बघितलं की हा प्रयत्नशील आहे. आणि मी म्हणतो की जेव्हा तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करता तर देव त्याचा आशीर्वाद देतो तुम्हाला. कुठेतरी सगळं काही जुळून येतं, परंतु इच्छा असणं फार महत्त्वाचं आहे. अरे पास्टर, तुम्ही म्हटले की तुम्ही सांगितलं की देवाच्या सेवेला वेळ भेटावा म्हणून तुम्ही पोझिशन्स, जे प्रिन्सिपल किंवा हेड प्रिन्सिपल किंवा
ज्या ॲडमिनिस्ट्रेटरच्या पोझिशन आहे त्या तुम्ही नाकारल्या, जेणेकरून पूर्ण दिवस तिथं जाईन आणि दे. पण आज जर बघितलं तर समाजात उलट आहे, पोस्ट भेटावी म्हणून लोक चर्चलाच येत नाही. आणि हे पण तर असे बोल्ड डिसिजन घेणं ख्रिस्ती जीवनात, म्हणजे तुम्ही आज पास्टर आहे किंवा तुम्ही सेवक आहे म्हणूनच नाही, पण एक नॉर्मल जीवनात देखील बोल्ड डिसिजन घेणं किती महत्त्वाचं आहे. कारण आमच्या चर्चमध्ये एक पास्टर आलते, पास्टर निकी चंद्रा, तुम्ही त्यांना ओळखत असाल. त्यांनी साक्ष दिली की गुड फ्रायडेला त्यांच्या आमच्या चर्चमध्ये त्यांना प्रीचिंगसाठी इन्व्हिटेशन होतं 7 शब्दावर. आणि गुड फ्रायडेच्या दिवशीच ते ॲमडॉक्स कंपनीत CA आहेत आणि म्हणजे कंपनीतले 3रे महत्त्वाचे व्यक्ती ते आहेत. आणि गुड फ्रायडेच्या दिवशीच त्यांचे बाहेरून देशातून त्यांचे बॉस आले, म्हटले की गुड फ्रायडेच्या दिवशी सकाळी 10 वाजता मीटिंगला आहे. तर त्यांनी साक्ष सांगताना सांगितलं की ते त्यांच्या सरांना बोलले, सर मी नाही येऊ शकत, गुड फ्रायडे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, आमचा चर्चचा दिवस येतो, मी नाही येणार. कारण त्यांना आमच्या चर्चमध्ये पण प्रीचिंग होती. ते म्हटले बघ विचार कर, तुझ्या जॉबवर येऊ शकतं. तर ते बोलले की देवापेक्षा महत्त्वाचा मला माझा जॉब नाही. ते आले, त्यांनी आमच्या चर्चमध्ये ती पूर्ण गुड फ्रायडेची सर्व्हिस घेतली. मंडेला गेले, रेजिग्नेशन टाईप केलं आणि बॉसकडे जाणारच तेवढ्यात त्यांचे बॉस आले, म्हटले की तुझ्यासारखा व्यक्ती मी बघितला नाही. जॉब सिक्युअर करावं म्हणून लोक खूप कष्ट घेतात, हातपाय जोडतात, प्लीज प्लीज म्हणतात, पण तू चर्चला जावं म्हणून एवढा मोठा जॉब नाकारायला तयार आहे. तर मग त्यांनी त्यांची मीटिंग फ्रायडेवरून मंडे ट्यूजडेला शिफ्ट केली, कारण हे अवेलेबल नव्हते म्हणून. तर असे बोल्ड डिसिजन, तुम्ही पण बोलले की तुमच्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटीज होत्या, पाहिजे नसतात तर तुम्ही त्या घेतल्या असत्या, चांगल्या पैशाबरोबर अधिक सन्मान देखील तुम्हाला भेटला असता. पण हे असे बोल्ड डिसिजन घेणं किंवा असे महत्त्वाचे डिसिजन घेणं किती महत्त्वाचं असतं ख्रिस्ती जीवनात. नाही, आपण जर पवित्र शास्त्राकडे बघितलं तर यश जे आहे ते उत्तरेकडून दक्षिणेकडून नाही, तर ते देवापासून आपल्याला मिळतं. आणि जर बेसिक गोष्ट, आपली फार मोठी गोष्ट नाही, बेसिक गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही जगिक यशाच्या मागे जर आहात तर मग तुम्ही जगिक गोष्टीसाठी जगणार. पण तुम्हाला माहिती आहे की जगिक यश देण्यामध्ये देखील देव कार्य करतो. तर त्यामुळे देवासाठी जेव्हा तुम्ही काम करणार तर तुम्ही कधी देखील नुकसानमध्ये नसणार. तर तो देव तुम्हाला कंपन्सेट करेल की तुम्हाला त्याची जी काही तुम्ही गमवलं ते भरपाई देखील करण्यास सक्षम आहे. परंतु जर त्याचं उलटं झालं की तुम्ही देवाच्या कार्याला नाकारलं, देवाची सेवा करत असताना आणि जगिक कामाकडे गेले, तर कदाचित तुम्हाला त्याचं नुकसान देखील होऊ शकतं. आणि हीच तर संधी असते ना. मला माहिती आहे की खूप ऐकावं लागतं, खूप निराशा येते, पुष्कळदा आपल्याला अपमान होतो. ह्या सगळ्या गोष्टीतून मी अनेकदा गेलेलो आहे. आता एवढा वेळ नाही इंटरव्ह्यूमध्ये की मी सगळ्या गोष्टी सांगू शकतो, परंतु एकच गोष्ट मला समाधान देणारी होती, ही गोष्ट जी आहे की मी माझ्या देवाला फसवत नाही. मला ज्या देवाने पाश्चात केलं मी त्याच्यासाठी प्रयत्न करतो. याच मनुष्य म्हणून मी कमी पडणार, मनुष्य म्हणून मी अनेकदा कदाचित मागे पडणार, कदाचित मी अधिकारांना, देवाने म्हटलं अधिकाराचा सन्मान करा, कदाचित या गोष्टीमुळे अधिकाराचा अपमानही झाला असेल, परंतु कुठेतरी मी माझ्या देवाला प्रसन्न करू शकलो. आणि अशा जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, कारण की मी गव्हर्नमेंट जॉबमध्ये होतो आणि मी इलेक्शन कमिशनमध्ये म्हणूया किंवा मोठ्या बूथ ऑफिसर म्हणूया, अशा मोठ्या मोठ्या ह्याच्यावर काम केलेलं आहे. तिथे तर तुम्हाला डायरेक्ट दंड आहे, परंतु त्या समय पण देवाच्याकडे मी प्रार्थना केली आणि देवाने अनेकदा ते मार्ग खुले केले की ठीक आहे, हे पण करू शकतो आणि हे पण तुला जमू शकतो. तर त्यामुळे ह्या अशा अनेक परीक्षा आल्या, परंतु जेव्हा आपण देवाला आद्यस्थान देतो तर काही ना काही मार्ग आपल्याला देव सुचवतो, मार्ग म्हणून देव नेतो. आणि जरी अपमान झाला तरी काही काळजी करायची नाही, कारण की देवाने आम्हाला अपमानाच्या योग्य समजलं हे देखील आमच्यासाठी गौरवाचेच बाब आहे. काही वाईट वाटण्यासारखी काही गोष्ट नाही त्यात. आणि थँक्यू पास्टर. आणि इंटरव्ह्यूचा सर्वात शेवटचा प्रश्न, आणि मला वाटतं हा महत्त्वाचा आहे, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारतो, तुमच्या पत्नीचा, तुमच्या वाईफचा तुमच्या सेवेमध्ये किती मोलाचा वाटा होता? आज जरी ते इथे नसले तरी त्यांच्या जीवनाद्वारे अनेक लोक आशीर्वादित झाले, त्यांच्या सेवेद्वारे अनेक लोक आशीर्वादित झाले, कदाचित त्यांचे स्टुडंट्स देखील आशीर्वादित झाले असतील, जे आज पण येऊन तुम्हाला थँक्यू बोलत असतील. तर मला हे विचारायचं होतं की पहिला प्रश्न तर हा की तुमचा वाईफचा काय रोल होता तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा तुमच्या सेवेमध्ये म्हणा,
आणि दुसरी गोष्ट, आज जेव्हा तुम्ही शांततेने बसून ह्या गोष्टीचा विचार करता, कोणतरी येतं म्हणतं पास्टर तुम्ही प्रार्थना केली मला बरं वाटलं, तुम्ही तुमच्या वचनातून मला जी निराशा येत होती किंवा आत्महत्येचे विचार येत होते ते मी बंद आले. तर कुठेतरी आज या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही शांततेने विचार केला तर असं वाटतं का की योग्य डिसिजन तुम्ही घेतलं सेवा करण्याचं, की आज इतके जीवन, इतके व्यक्ती तुमच्या सेवेद्वारे, तुमच्या वचनाद्वारे, तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या प्रार्थनेद्वारे आशीर्वादित झालेले आहेत? तर ह्या 2 गोष्टी तुम्ही सांगाल तर बरे होईल. 2 प्रश्न आहे आणि त्यामध्ये पहिला आहे पत्नीचा रोल. आणि आम्हा सर्वांना माहिती आहे की एक सेवा करत असताना पालखी सेवा म्हणून किंवा कुटुंब सांभाळण्यासाठी पत्नीची गरज असते. आणि आम्ही जे विश्वासणार आम्हाला या गोष्टीची माहिती की निश्चितच परमेश्वर जर घर बांधलं तर बांधणी करायचे श्रम घ्यायला. माझं घर देखील त्या परमेश्वराने बांधलं आणि त्या परमेश्वराच्या योजनेरूप मला पत्नी, जिचं नाव स्मिता होतं, त्या लाभल्या आणि ते उच्च शिक्षित होत्या, MA इंग्लिश होतं त्यांचं आणि खूपच टॅलेंटेड अशा होत्या. परंतु तरी ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील निश्चितच अनेकदा मी घराकडे योग्य लक्ष न दिल्यामुळे ती अनेकदा वैतागायची किंवा तिला जरा अनेक लोड यायचा तिच्यावर. काही एका बाजूला जॉब पण करायचा, दुसऱ्या बाजूला घर पण बघायचं, लेकरं पण सांभाळायचं आणि मग पाळकी जबाबदारी एक पाळकीनबाई म्हणून देखील सांभाळायची आणि शारीरिक देखील आपल्याला समस्या असतात त्यालाही सामोरे जायचं. या सगळ्या गोष्टीची लढत होती. परंतु म्हणतात की जेव्हा प्रभू कोणाला निवडतो आणि प्रभू जुळवतो आणि प्रभू आपल्या कुटुंबाला पाश्रित करतो, तो बळ पण देतो आणि त्या सगळ्या गोष्टीला सामोरे जात आम्ही आनंदी, सुखी एक आदर्शमय संसार केला. ह्याबद्दल निश्चितच मला आज अभिमान वाटतो. आणि परंतु कधी कधी माझी पत्नी पण निराश व्हायची आणि ती म्हणायची खरोखर तुम्ही पाळक झाले, मुलाबाळांना पाळक करू नका. कारण की जी अडचण होते ती मला माहीत आहे, किती त्रास होतो हे मला माहीत आहे. परंतु ते कदाचित ते हसणेवारी ती म्हणत असतात. कारण की आज मला माहिती आहे की माझा मुलगा देखील त्या सेवेसाठी स्वतःला ओजस त्याचं नाव आहे, आपण ओजस प्रोडक्शन बघतात, त्याने देखील स्वतःला प्रभूच्या सेवेसाठी वाहून घेतलेलं आहे. तर मला सांगण्याचा अर्थ हा आहे की समस्या येणार, प्रॉब्लेम येणार, परंतु योग्य निवड जी आहे ती देवापासून जर पत्नीच्या स्वरूपात तुम्हाला प्राप्त झाली तर तिचं पाठबळ नुसतं घरामध्ये नाही तर प्रार्थनेचं पाठबळ, सेवेमध्ये पाठबळ आणि विशेष करून आपण जे म्हणतो की एनकरेज, तुम्हाला प्रोत्साहन हे अतिशय गरजेचं आहे. आणि ते मला पूर्ण आपल्या वैवाहिक 26 वर्षाच्या वैवाहिक जीवनामध्ये लाभलं आणि प्रभूंनी मला 2 संतती दिलेली आहे. दुसरा प्रश्न जो होता काय तुम्ही दुसरा, की तुमच्या सेवेद्वारे जे आशीर्वादित झाले लोक त्याचा विचार करता तुम्ही आज बसून शांततेत, तर असं वाटतं का की योग्य डिसिजन होतं की इतके फॅमिलीज आशीर्वादित झाले, इतके तरुण, इतके व्यक्ती आशीर्वादित झाले? खरोखर आम्ही जी सेवा करत आहोत ती देवाची सेवा आहे. देवाने आम्हाला जगामध्ये एक आशीर्वाद म्हणूनच ठेवलेलं आहे. कारण की आम्ही जगामध्ये याजक म्हणून आमचं कामच आशीर्वाद देणे. प्रत्येक नुसतं पाळकच नाही, प्रत्येकाला याजक म्हणून प्रभूने निवडलं. त्यामध्ये प्रभूला धन्यवाद असो की आपण तर याजकीय सेवेमध्ये आहोत. परंतु एक गोष्ट आहे की एक मनुष्य म्हणून जरी अनेक गोष्टी पॉझिटिव्ह मी तुमच्याशी बोलत असलो, परंतु मनुष्य म्हणून आम्ही देखील मोहपाशात सापडतो. अनेकदा आम्हाला पण कुठेतरी दुःख होतं, आम्हालाही वेदना होतात, आमचंही नुकसान होतं, आमचंही अनेकदा पतन होतं. हे नैसर्गिक आहे. परंतु देव आपल्या सेवकाला परत आपल्या उजव्या भावाने उचलून सावरतो आणि हे जीवनात माझ्या देखील वारंवार घडलं. परंतु खरोखर मागे वळून बघत असताना आम्हाला अभिमान वाटतो आणि की खरोखर अनेकदा अशी परिस्थिती जरी माझ्या जीवनामध्ये आली, परंतु हा विचार मला कधी माझ्या जीवनात शिवला नाही की नाही आपण काहीतरी चूक केलेलं आहे. यस, अनेक लोकांनी बोललं, मला बोलूनही दाखवलं की खरोखर पाळताय, तुम्ही इकडे गेले असते, तुम्ही तिकडे गेले असते, हे गाठलं असतं, ते गाठलं असतं किंवा एवढी प्रगती केली असते, एवढा सन्मान तुम्हाला मिळाला असता. परंतु मी जाणतो, माझं मन जाणतं की जो सन्मान आज येशूमध्ये मला मिळालेला आहे त्या जगी कोणत्याही सन्मानापेक्षा खूप मोठा सन्मान. त्यामुळे जो काही म्हणू, माझं मन मला ग्वाही देतं की नाही खरोखर मी देवाची सेवा करत असताना जे देवाने मला दिलेले ते कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे मला कधी फिरून आणि आपल्या सर्वांना मी हेच सांगू इच्छितो की देवाची सेवा ही जी आहे ती आपण करावी. परंतु नंबर 1 आहे की तुम्हाला जर देवामध्ये खरोखर पाचरण आहे ते पहिले बघा. नंबर 2, जर तुम्हाला पाचरण आहे तर
तर मग तुम्ही मागे वळून बघू नका. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही या जगामध्ये जगत असताना तो किती धन कमवा, पैसे कमवा, इस्टेट कमवा, नाम कमवा किंवा स्टेटस कमवा, परंतु जर ते देवाच्या गौरवासाठी नाही तर मला सांगू द्या तुमचं काही लाभ नाही. परंतु जर तुम्ही देवासाठी सेवा करता तर तुमच्या घराण्यांना देव आशीर्वाद देतो. आणि ती बाब मी जसं सुरुवातीला सांगितलं की माझं पाचरण होत असताना सन्मान्य खावडे साहेबांनी मला दाखवलं की तू त्या घराण्यामधून आहे, की तुझ्या वाडवडिलांचे आशीर्वाद आज तुला मिळत आहे, तुझ्या वाडवडिलांचे ब्लेसिंग तुला आहे. तो काही विशेष आहे किंवा आम्ही आहे विशेष नाही, ते कार्य तुझ्या आजी आजोबांनी किंवा त्या पिढीने केलेलं त्याचं ब्लेसिंग तुला आहे. आणि आज जर मी केलं तर मला सांगत आहे की माझ्या येणाऱ्या जे पिढ्यांसाठी कदाचित माझ्याकडे खूप धन किंवा खूप मी काही इस्टेट साठवली नसेल, परंतु ते देवाचे ब्लेसिंग जे आहे ते त्यांना खूप पुढे घेऊन जातील आणि देवाची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण आहे. कारण की मला नाही वाटत देवाची योजना आणि इच्छेच्या पेक्षा कोणतं पण मोठं आशीर्वाद किंवा ब्लेसिंग किंवा काही जगामध्ये आम्ही मिळवू शकतो किंवा मिळत असेल. थँक्यू पास्टर. शेवटी मी तुम्हाला काही वेळ देऊ इच्छितो, कारण पाहणारे अनेक लोक सेवा करतात, काही लोक सेवेला सुरुवात करत आहेत, काही तरुण आहेत, काही टीम्समध्ये 15 ते चॅनल पाहतात. तर माझी इच्छा आहे की तुम्ही त्यांना उत्तेजन द्यावं, सांगावं की स्टेजवरची सेवा किंवा वचनाची सेवा किंवा जी फोकसमधली सेवा आहे तीच सेवा नाही तर बाकीच्या सेवेंना देखील तेवढंच प्रतिफळ आहे, त्या देखील किती महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही जर त्यांना एन्करेज केलं किंवा त्यांना सांगितलं की जसं तुम्ही सांगितलं की एकदा प्रभूने पाचारण केलं तर ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर असे काही एन्करेजमेंट तुम्ही त्यांना द्याल तर बरोबर. मी यासाठी देखील आपल्याला सांगू इच्छितो, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंट एज्युकेशन डिपार्टमेंटच्या वतीने मी एक काउन्सिलर म्हणून देखील कार्य करत आहे. आणि माझं आता पुस्तक देखील मोहपाश टेम्पटेशनवर लवकरच 3रं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि ते आपण अवश्य वाचावं. आणि या समय मी हीच गोष्ट सांगू इच्छितो की काळ बदलत आहे, त्या हिशोबाने चॅलेंजेस देखील बदलत आहे. जुन्या काळातले लोक किंवा शिक्षक किंवा विद्यार्थी किंवा कुटुंबीय त्याच्यापेक्षा आता जे कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे किंवा आपण म्हणूया की बेरोजगारी आहे किंवा अशा अनेक असे स्ट्रेस टेन्शन आहे, त्यामुळे खरं तर जगणंच कठीण होऊन गेलं. कसं सर्वाईव्ह करायचं, कसं आम्ही टिकणार, आमचं भविष्यात काय होणार, हे सर्व म्हणजे वृद्धापासून तर तरुणांपर्यंत प्रत्येकाला काळजी वाटते. आणि अशा समयी तुम्हाला मला काहीतरी द्यायचं आहे. आता तुम्ही आणि मी काय देऊ शकतो, स्पर्धाच एवढी आहे, मी काय देणार. आणि अशा समयी एक लक्षात ठेवा की आम्हाला बुद्धी, ज्ञान, कौशल्य हे ते मिळवायचंच आहे, शिकायचं आहे. आणि त्याबरोबरच ही गोष्ट लक्षात ठेवायची की आमच्याकडे जगाची निर्माण करती शक्ती आमच्या बाजूने, त्याचं नाव प्रभू येशू आहे. आणि त्यामुळे त्या शक्तीचा उपयोग करून तुम्हाला आणि मला पुढे वाढायचं आहे. मी रिपीट करतो की आपण घेण्यासाठी नाही तर आपण देण्यासाठी निर्मित झालेला. आणि आपल्याकडे तुम्ही म्हणा माझ्याकडे काय देण्यासाठी, माझ्याकडे आज काहीच नाही, मी काय देणार. पण तुम्हाला मला सांगू द्या की देवाची शांती, देवाची दिलेले प्रार्थनेचा जे आशीर्वाद, देवासाठी समाजसेवाची भावना, देवाच्या ठाई असलेल्या कळवळा, प्रीती ही तुमच्या आणि माझ्या ठाई आहे. आणि हे करत असताना मी सांगू द्या प्रामाणिकपणे आपण लोकांशी बोललो, त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्यांच्या ख्रिस्त जरी कळवला तरी देखील ही सेवा आहे. पुलपीटवर उभं राहणं किंवा प्रीचिंग करणं किंवा आपण म्हणूया की एक गॉस्पल सिंगर म्हणून वेगवेगळे गीते गाणं, प्रेज द लॉर्ड, मी प्रभूला धन्यवाद देतो की अशा प्रकारच्या सेवेसाठी तुम्हाला पाचारित केलं, मनोभावे करा ती सेवा. परंतु ज्यांना ह्या सेवेमध्ये संधी नाही किंवा त्यांच्याकडे ते कलागुण नाही, तर तुम्ही याद्वारे देखील आपल्या मित्रांमध्ये, आपल्या शेजाऱ्यांमध्ये किंवा समाजामध्ये जिथे तुम्हाला संधी मिळेल प्रयत्न करा. परंतु मी एक गोष्ट सांगू इच्छितो की ही बाब लक्षात ठेवा की नुसतं वचन बोलून तुम्ही ख्रिस्त गाजवू शकत नाही, तुम्हाला कृतीच्याद्वारे, आचरणाच्याद्वारे ख्रिस्त गाजवायचं आहे. आणि तुमचं आचरण आणि कृती जर ख्रिस्ताला शोभेल नाही, तुम्ही किती प्रीचिंग करा, तुम्ही किती सॉन्ग गा, तुम्ही किती टीचिंग करा, त्याचा लाभ होणार नाही. कारण की व्यक्ती तुमच्यामधला ख्रिस्त बघतो, तुमच्यामधला टॅलेंट बघत नाही. आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने ख्रिस्ती आहात तर तुमच्यामधला ख्रिस्त दिसू द्या, टॅलेंट दिसू नये. टॅलेंट प्रभूमध्ये तो आशीर्वादित होणार आहे. आणि यासाठी मी आपल्या सर्वांना सांगतो, स्ट्रेस घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. आपले सर्व समस्या, आपले सर्व ओझे ख्रिस्ताला द्या. ख्रिस्त तुमचे मार्ग मोकळे करेल. आणि देवाकडे मागा, देवाकडे मागा, देव तुम्हाला दाखवेल.
तुमच्या भविष्यासाठी काय योजना देवायच्या आहे. आणि जर त्या योजना तुम्हाला कळाल्या तर मी परत एक आपल्याला सांगू इच्छितो की मागे वळून बघू नका. सर्वस्वी जीवन देवाला द्या, कारण की देवाने प्रत्येकासाठी अद्भुत गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते तुम्हाला देव देत आहे. नुसतं विश्वासाने त्याचा स्वीकार करून समर्पणाने त्यागाच्या भावनाने जीवन जगा. थँक्यू पास्टर. पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिला. तुमच्या साक्षीद्वारे निश्चित व्ह्यूअर्स तर आशीर्वादित झाले, मी पण आशीर्वादित झालो. पहिली गोष्ट तर मी हे शिकलो की कोणीच देवासाठी एवढं बिझी नसतं की देवाला द्यायला वेळ नाही. तुमच्या जीवनातून मी ते शिकलो. दुसरी गोष्ट की जे रॅडिकल डिसिजन म्हणजे तुम्हाला पोझिशन भेटत होती, तुम्ही चांगल्या पदावर गेले असते, चांगला पैसा कमवला असता, ते नाकारून तुम्ही योग्य ती निवड देवाची सेवा करण्याची केली, ते देखील मी शिकलो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक वेल रिटायर्ड लाईफ, सेटल लाईफ असताना देखील ह्या वयात देखील तुम्ही त्याच जोमाने प्रभूची सेवा करत आहात. जाऊन वचन सांगता, प्रार्थना घेता. यूट्यूब जो चॅनल आहे आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर, त्याच्यावर तुमचा 500 एपिसोड खरं बघायला गेलं तर 4-5 एपिसोडमध्येच माणूस थकून जातो, एक्झॉस्ट होतो. पण तुम्ही ते करत आहात, तर तुम्ही माझ्यासाठी खूप आशीर्वादाचं कारण आहात. आज खूप गोष्टी मी तुमच्याकडून शिकलो. तुमचे विशेष आभार. आणि मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की तुम्ही आमच्यासाठी प्रयत्नस्थान आहात. अशीच तुमची सेवा पुढे जावं, तुमचं यूट्यूब चॅनल पुढे जावं, अनेक लोकांपर्यंत तुमच्याद्वारे येशू जावं, हीच प्रभूच्यातली प्रार्थना. व्ह्यूअर्सचे देखील धन्यवाद की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. पास्टर सुधीरचं जे यूट्यूब चॅनल आहे आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर, त्याची लिंक मी बायोमध्ये टाकेल. त्याचं फेसबुकचं जे पेज आहे ते देखील बायोमध्ये टाकेल. मला विश्वास आणि खात्री आहे की अनेक लोक त्यांच्या सेवेद्वारे आशीर्वादित झालेले आहेत. तर एका देवाच्या सेवकासाठी आपण केवळ प्रार्थना करू शकतो आणि त्यांना उत्तेजन देऊ शकतो. तर माझी इच्छा आहे, जर तुम्ही ही साक्ष हा इंटरव्ह्यू पाहून जर आशीर्वादित झाले असाल तर त्यांच्या यूट्यूबवर कमेंट करा, त्यांच्या फेसबुकवर कमेंट करा, त्यांना पर्सनल मेसेजेस करा, कारण त्यांच्याद्वारे आपण त्यांना उत्तेजित करू शकतो. तर पुन्हा एकदा मी देवाचे आभार मानतो की एवढे सुंदर व्यक्ती प्रभूने पुणे शहरात ठेवलेले आहेत, ज्याच्याकडून खूप शिकण्याच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातल्या काही आज मी शिकू शकलो. तर पास्टर पुन्हा एकदा तुमचे आभार. पुन्हा एकदा व्ह्यूअर्सचे देखील आभार. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूया एक नवीन योद्ध्याबरोबर, द अनसंग वॉरियरबरोबर. तोपर्यंत प्रभू येशूमध्ये तुम्हाला शांती लाभो. आणि मी तुमचा होस्ट रोहित सावंत अनसंग वॉरियर्समधून तुमची रजा घेतो. प्रेज द लॉर्ड अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू.